हाय सखीनो, श्री स्वामी समर्थ। आता फायनली मी माझ्या घराची नेम प्लेट मीच बनवणार होती। तर बरेच दिवस झालं साहित्य मागवलेलं। एक ताई आहे जिच्याकडे मी शिकलेली आहे नेम प्लेट बनवायला, तनुज आर्ट म्हणून आहे। त्यांच्याकडे हे मी साहित्य मागवलेलं आहे। स्वामींचे कटआउट मागवलेले आहे, आमचं सरनेम आणि रूम नंबर आणि वाव माऊंचा लोगो। तर हे सर्व मी असं मागवलेलं आहे। आणि मी हा खणाचा ब्लाउज पीस घेतलेला आहे, कारण भरपूर कलर आहेत माझ्याकडे आता आणलेले। पण मला खणाचा ब्लाउज पीस जेव्हा शोधायला गेली होती तेव्हा ग्रीन मोरपीस आवडलेला होता, पण त्याच्यावर हे नाव अशी कुठून दिसत नव्हती, म्हणून मग परत मी हा घेऊन आले। असं करता करता आता 4-5 खण माझ्याकडे आता रेडी आहेत, पण मला हाच आवडलेला आहे। आमचं सरनेम फडके आहे, त्यामुळे भगवा असं भारी दिसेल। आणि आता हा खण मी इस्त्री करून घेतलेला आहे। मी बाजूला ठेवते, म्हणजे आपण जेव्हा नेमप्लेट बनवतो तेव्हा खणाला छान अशी कडक इस्त्री मारून घ्यायची आहे। इथे ही नावं आहेत, इथे समोर ठेवते। आणि आता आपण हा गम लागणार आहे आपल्याला, हा महत्वाचा आहे। आणि मी टिश्यू पेपर आणायला विसरलेली आहे दीदी। आणि धनू आलेली त्या दिवशी मला ही नेमप्लेट करायची होती। मी सर्व साहित्य काढून पण ठेवलं होतं, पण धनूला मठात जायचं होतं म्हणून मग मी इथेच बाकीचं सगळं ठेवलं आणि मी मठात गेली। मग आल्यानंतर खूप वेळ झाला आणि मग बाकीची सगळी कामं करत ऑर्डर करत राहूनच गेलं। फायनली आजचा दिवस आलेला आहे, चैत्र महिना आहे आणि माझ्याकडे आता देवीचा पाठ पण होणार आहे। आपल्याला खणाचा तुकडा केवढा लागणार आहे तो बघून कट करून घेऊया। जेवढी फ्रेम आहे पत्ती आहे ती बरोबर आहे बघा एवढी, आणि इथे ही साईज तर 6x12 ही फ्रेम आहे। त्याच्यावर आपण आता चिटकवून घ्यायचं। आता हा भाग आहे सरळ, तो इथे ठेवायचा आणि इकडे ठेवायचा। इथे करणार आहे असं पुढे। असं छान चिटकवून घेतलेलं आहे। पाठीमागचं हे वेडवाकडं आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण याच्यावरती चिकटपट्टी येते। पण मी इतका महागडा हा खणाचा ब्लाउज पीस घेतलाय, तर कपड्याची क्वालिटी एवढी काही खास नाहीये, कारण इथून असे धागे निघतायत। म्हणजे बेसच्या ठिकाणी थोडासा खिळ्याचा छोटासा भाग येतो, तरी पण त्याच्यावरती गेलं की आपल्या हाताला सगळे हे धागे निघून येतात। म्हणजे हा आपला जो खण आहे मिळालेला तो इतका चांगला क्वालिटीचा नाहीये। आता हा पण मी आणलेला आहे, ह्याच्यापेक्षा हा बेटर आहे, पण हा कलर मला उठून दिसत नाही म्हणून मी हा नाही घेतला। पण हा खूप सुंदर होता, म्हणजे ह्याची क्वालिटी आणि ह्याची क्वालिटीमध्ये खूप फरक आहे। पण हा थोडासा स्वस्त मिळालेला आहे आणि हा किती महाग मिळालेला आहे, तरी मला करावं लागते। आता असू दे, मला हाच कलर हवा होता, तर ह्याच्यावरती आपल्याला केलंच पाहिजे। तर आपल्याला ह्याच्यावरती आता हे चिटकवून घ्यायचे आहेत। हे कटआउट्स मी असे ठेवून फक्त घेतलेले आहेत। आता एक एक करून मी याच्यावरती चिटकवून घेणार आहे। आता स्वामींचं कटआउट आधी चिटकवून घेते। इकडे कागद आहे, तो आधी काढून घेऊया। पेपर असतो यानी ग्लूनी चिटकवायचा आहे, फक्त हा कागद काढायचा। तो फ्रंटला जाणार का? नाही, फ्रंटला कसं राहील? स्वामींचं डावा हात इथेच आहे ना, पण ते काढायचं असतं, काढून चिटकवायचं। शाईन दोन्हीकडे पण आहे, त्याचं काही इश्यू। आता टाइम लॅप्स लाव।
आपल्याला आता हे फ्रेम मध्ये असं फ्रेम मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावरचा ट्रान्सपरंट कागद असतो तो काढून घेऊया. वा मस्त अशी ट्रान्सपरंट रेडी. आपण याच्यावरती आता बसवून घेऊया. मस्त तिकडेच काही लागलं असेल तर काढूया. आता मात्र आपली ही नेमप्लेट सॉरी आता आपण हा बेस बसवून घेऊया. आता ह्या फ्रेमला इथे बाजूला असे हे पेज आहेत, ते पेज असे बसवून घ्यायचे. आता याच्यावरती आपल्याला चिकट पट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे आपली फ्रेम रेडी. वा सुंदर बाबू मस्त. आता याच्यावरती आधी चिकटपट्टी चिकटवून घेते. ट्रान्सपरंट चिकटपट्टी नाही चिटकवायची, ही काळीवाली चिकटपट्टी आहे, ही आधी पूर्ण चिटकवून घेते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला. छान छान फायनली माझी नेमप्लेट तयार झालेली आहे. वाव. चला तुम्हाला पण नेमप्लेट बनवायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ. आपल्याला हे चिटकवायचं. हे घेईन आता तर आणि मला पॉइंट काढून दिलेला आहे. जरा चिटकेपर्यंत असं धरून ठेवायचं. वाकडे जरा वरती. हे वरती ना. मी हो. येस बस बस. हां बसले स्वामी. हां बरोबर बरोबर आहे बेटा. वाकडे जर वरती कर. हो वरती थ वरती कर. स बरोबर आहे. ओके. फायनली नेमप्लेट बनवून झालेली आहे. बरेच दिवस नेमप्लेट बनवायचं मनात होतं, पण ऑर्डर आणि बाकीची कामं होती त्यामुळे बनवता आली नाही. तर आता मी नेमप्लेट बनवून झालेली आहे. तर कशी वाटली? मस्त. तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा. पौर्णिमा मॅडमकडून मी साहित्य मागवेन आणि नेमप्लेट तयार करून देईन तुम्हाला जर आवडली असेल तर. आणि चैत्रगौरीचे नवरात्र चालू होते, मग मला आता हळदी कुंकू करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे देवी सप्तशती देवीचा पाठ माझ्या घरी आहे 31 तारखेला. तर मी महिलांसाठी हे मागवलेलं आहे. आपल्या मराठी सणांचं कॅलेंडरच म्हणावं लागेल. फ्रीज मॅग्नेट आहे आणि आपण नेहमी इंग्रजी महिन्यांचे कॅलेंडर लावते, पण फ्रीज मॅग्नेट हे तुमच्या फ्रीजला असेल. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे जर मराठी महिने असतील तर किती छान. तर मी हे महिलांना द्यायसाठी आणलेलं आहे. तर मी हे असं मागवलेलं आहे. एवढे मागवलेले आहेत. खूप मोठा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये हे पण मागवलेलं आहे. वदनी कवण घेता नाम घ्या श्रीहरीचे. हे पण फ्रीज मॅग्नेटच आहे. तर माझी वहिनी हे सेल करते. फ्रीज मॅग्नेट आहे, तुम्ही बघू शकता. आणि ड्राफ्टिंग ड्रीम्स _अनु इथे कुठेतरी स्क्रीनवरती देऊ. इंस्टाग्राम पेज आहे त्यांचं, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि बरेचसे त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत बेबी शॉवरसाठी, रुखवतासाठी, त्याच्यानंतर असंच काहीतरी गिफ्ट करण्यासाठी, मग त्याच्यानंतर वेडिंगसाठी बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत. अक्षतांची छोटे पाऊच आहेत, ते आहेत. म्हणजे कस्टमाइज्ड प्रॉडक्ट्स आहेत तुमच्या वेडिंग सीझन आणि बेबी शॉवर वगैरेसाठी. तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. हे पण एक आहे. हे पण एक सुंदर असं आहे आपल्या फ्रीजवरती लावायला किंवा किचनमध्ये कुठेही लावायला किंवा तुमच्या डायनिंग टेबलच्या आजूबाजूला लावायला, की तुम्ही जेवायच्या आधी हा श्लोक बोलून. स्टँड पण आहे. हां स्टँड्स पण अवेलेबल आहेत. ते तुम्ही डेस्कवरती तुमच्या ठेवू शकता. त्याच्यावरती वेगवेगळे त्यांच्याकडे फ्रेम्स आहेत. तर मग तुम्ही ते घ्या नक्की. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहोत आम्ही. खूप छान छान प्रोडक्ट आहेत त्यांच्यावरती. आणि माझी नेमप्लेट तयार झालेली आहे. अशी नेमप्लेट बनवायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या वहिनींना कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला जर असे काही प्रोडक्ट्स हवे असतील. आता छान छान चैत्रगौरीच्या रांगोळ्या वगैरे इतक्या सुंदर सुंदर बनवलेल्या आहेत. तर ते चैत्रगौरीलाच नाही, असं नेहमी आपण दरवाजासमोर किंवा देवघरासमोर असं लावू शकतो. तर आता हे हळदी कुंकू आहे आणि हे आता ठेवते बाजूला. आणि आता आपली नेम प्लेट लावून घेऊया. मी श्री स्वामी समर्थ जे वुडनचं घेऊन आली होती
ते म्हटलं आता कुठे चिटकवायचं, तर ते नेमप्लेटच्या खाली मी चिटकवून घेतलेलं आहे. आता ही नेमप्लेट छान झालेली आहे. चला आपण लावून घेऊया दरवाजाला. चलो. इथे थोडंसं सेलोटेप चिटकवूया त्याची. आणि चला वाव मॉमची फायनली नेमप्लेट दरवाजावरती बसलेली आहे. मला किती आनंद झालेला आहे बघा, कारण माझ्या घराची नेमप्लेट मला स्वतःलाच बनवायची होती. त्यासाठी मी ही नेमप्लेट कशी बनवतात हे शिकायला गेले होती आणि मी ती बनवलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नेमप्लेट कशी वाटली ती नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला जर नेमप्लेट हवी असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. पुढचा व्हिडिओ देवीचा पाठ होणार आहे त्याच्यासाठीचा आहे.